गोगावलेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। गोगावलेजी, तुमची पहिली प्रतिक्रिया अशी होती की हा अनपेक्षित निर्णय होता। याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा का की तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं होतं? बरोबर। आश्वासन म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आम्ही काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। आम्ही आमच्या नेत्यांवरती जे सांगतील त्याप्रमाणे चालणार आहे। नेत्यांची आमची चर्चा झाली। ती चर्चा होत असताना पालकमंत्रीपद आम्ही 6च्या 6 आमदारांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 3, आम्ही 3 सगळ्यांनी देवेंद्रजींजवळ आणि शिंदे साहेबांजवळ स्वतः आम्ही चर्चा करून घेतलेली होती। कारण मागच्या वेळेला आपल्याला सर्वांना कल्पना आहे की उदय सामंतांना ते मंत्रिपद पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं। आता मी स्वतः आमदार आहे, मी मंत्री आहे, मागच्या वेळेला मी नव्हतो। मग आता मी जर स्वतः असताना 6 आमदार आम्ही एकमुखाने सांगितलं असताना जे काही घडलंय ते अनपेक्षित आहे म्हणून आम्हाला बोलायचं। मग तुम्ही तुमची नाराजी शिंदेंकडे बोलून दाखवणार आहात का, त्यांना भेटणार आहात का? अर्थातच, कारण आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतोय आणि ते आमच्या नेत्यांना सांगणं गरजेचं आहे की आम्ही कुठेही पक्षाची द्रोह करत नाही, करणार पण नाही आहे। परंतु आमच्या नेत्यांकडनं काय सांगण्यात येते किंवा नाही सांगण्यात येते ते आम्हाला तर विचारणं गरजेचं आहे की आम्ही कुठं काय कमी पडलो नाही पडलो, एवढंच, बाकी काही नाही। रायगडचे पालकमंत्री आता जे जाहीर करण्यात आलेले आहेत तर तो निर्णय तुम्हाला मान्य आहे का? मान्य, तो निर्णय वरिष्ठांनी तिकडून घेतला असेल। खाली आमच्या कार्यकर्ते पदाधिकारी ह्या लोकांना तो मान्य नाही आहे आणि तो मान्य नाही म्हणूनच लोकांचा उद्रेक होतोय। लोकांचे कार्यकर्ते सगळेजण प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि ते आपण सगळ्यांनी पाहत आहे। भरत गोगावलेजी, एक प्रश्न पडतोय की मंत्रिपदासाठी सुद्धा तुम्हाला खूप मोठी वाट पाहावी लागली। पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी तुमच्याकडून स्वतःहून करण्यात आली, मात्र त्याचा विचार काही झालेला नाहीये। भरत शेठ गोगावलेंबाबत हे नेमकं का घडतंय? असं काय वाटत नाही आहे, परंतु आमचे नेते त्यांना आम्हाला विचारणं गरजेचं आहे की नक्की काय आहे ते, आणि मग बोलणं सोयीस्कर होईल असं मला वाटतंय। रायगडचे आमदार नाराज आहेत आणि गुलाबराव पाटलांनी सुद्धा म्हटलेलं आहे की शिंदेंची भेट घेणार, की रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना का दिलं गेलं नाही। तर तुम्ही त्यांच्या सोबत जाणार की तुम्ही वेगळी भेट घेणार? नाही, जे काय आमचे आता मंत्री आम्ही आहोत, आमचे आमदार आहेत, जे आम्हाला सहकार्य करणारे त्या लोकांना अपेक्षित होतं ते आम्ही सगळे एकत्र भेटू साहेबांना। नरहरी झिरवाळ महायुतीमधलेच तुमचे नेते, त्याच्यासोबत सुनील तटकरे यांचं असं म्हणणं आहे की नरहरी झिरवाळ तर असं म्हणालेले आहेत की आमच्या पक्षामध्ये सुद्धा दत्तामामा भरणे यांना सुद्धा पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये। सुनील तटकरे म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, जो निर्णय आहे तो मान्य केला गेला पाहिजे। तर तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया? भरणे मामा आणि भरत शेठ यांचं तुलनात्मक धोरण कसं काय होऊ शकतो? आम्ही रायगडसाठी बोलतोय, ते तिकडचं बोलतायत, ते त्यांच्या हिश्श्यावरती। आता आम्ही आमच्या नेत्यांना बोलणार, आम्ही त्या लोकांना कुठं काय बोलतोय? आम्ही त्या लोकांना कोणाला काय बोललोय का? आम्ही आमच्या नेत्यांबद्दलच काय असेल ते विचारणा करू आणि मग काय ठरवायचं ते ठरवू। तटकरे असं म्हणतात की 3 पक्षांचं हे सरकार आहे, सर्वांच्याच मनासारखं होईल असं काही नाहीये। तेवढं कळतंय आम्हाला, तेवढं आम्हाला कळतंय। कळल्यामुळेच आम्ही हे सगळं चालवलेलं आहे आणि त्यांना जे खासदार आज दिसत आहेत ते आम्ही युतीनेच चालवल्यामुळेच ते खासदार दिसत आहेत। नाही तर महाराष्ट्रामध्ये एकही खासदार होते का कुठं? फक्त रायगड सोडला तर त्यांचा।